नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्यातील आजच्या 50 ताज्या ठळक आणि झटपट बातम्या. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवात करूया लाडक्या बहिणींसाठी मोठ्या आनंदाच्या बातमीने. लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होत असून पुढील महिन्यांतही नियमित पैसे मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. हवामान अपडेट. राज्यात काही ठिकाणी उन्हाचा तडाखा तर काही भागात पावसाची शक्यता आहे. विशेषतः विदर्भात वादळी पावसाचा अंदाज असून भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. बदलत्या हवामानामुळे पिकांना मोठा फटका बसत आहे. खानदेशात केळी आणि कलिंगडाच्या दरात घसरण सुरू असून कलिंगडाला फक्त 4 ते 7 रुपये किलो दर मिळत आहे. पेट्रोल डिझेल संदर्भात दिलासा. उत्पादन शुल्कात कपात करण्यात आली असून सध्या दर स्थिर आहेत. मात्र निर्यातीवर पुन्हा विंडफॉल टॅक्स लागू करण्यात आला आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठं पॅकेज. गोठा नुकसान 3000 रुपये, दुभती जनावरे 37,500 रुपये, ओडकाम जनावरे 32,000 रुपये, लहान जनावरे 20,000 रुपये, शेळी मेंढी 4,000 रुपये, कुक्कुटपालन 100 रुपये प्रति कोंबडी. लाईट बिलामध्येही मोठा दिलासा. 20% कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेअर बाजारात मोठी घसरण. एका दिवसात सेन्सेक्स 1690 अंशांनी घसरला. गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये बुडाले. सरकारी योजनांवर परिणाम. पीएम आवास, जलजीवन मिशन आणि इतर योजनांमध्ये तूट वाढण्याची शक्यता. खत साठा अपडेट. अकोला जिल्ह्यात 1,04,807 मेट्रिक टन खत उपलब्ध असून खरीप हंगामासाठी दिलासा. कर्जमाफी जाहीर झाली असली तरी अंमलबजावणी अद्याप रखडलेली आहे. शेतकरी संभ्रमात. तूर हरभरा खरेदीला वेग. हजारो शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण. लाल मिरचीचे दर गगनाला भिडले. 200 ते 250 रुपये किलोपर्यंत भाव. कांद्याच्या दरात घसरण. शेतकरी चिंतेत. शेतमाल चोरीच्या घटना वाढल्या. पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह. अवकाळी पाऊस आणि गारपीट अनेक जिल्ह्यांत नुकसान. हळद बाजारात पेमेंट संकट. व्यापाऱ्यांकडून कोट्यावधी थकबाकी. जनधन योजनेत मोठी रक्कम जमा. लाखो खात्यांना फायदा. मुलींसाठी मोठा निर्णय. महाविद्यालयात मोफत शिक्षण, अन्यथा मान्यता रद्द. शेतकऱ्यांना AI आधारित प्रशिक्षण. 15 कोटींची तरतूद. ड्रोनद्वारे शेती व्यवस्थापन. नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढतोय. आंबा काजू उत्पादक शेतकरी आंदोलनाच्या तयारीत. केळी उत्पादक शेतकरी अडचणीत. भाव घसरल्याने नुकसान. पीक विमा भरपाई अजूनही मिळालेली नाही. शेतकऱ्यांची नाराजी. रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे शेतकरी सेंद्रिय खतांकडे वळत आहेत. तुती शेतीसाठी 4.32 लाखांचे अनुदान. गहू काढणी सुरू, पण हवामानामुळे अडचणी. केरोसिन वितरणाची तयारी. लाखो कार्डधारकांना लाभ. धान्य खरेदीची मुदत संपत आली. हजारो शेतकरी अडचणीत. अवकाळी पाऊस आणि गारपीट. अनेक जिल्ह्यांत नुकसान. वीज पुरवठा खंडित. शेतकरी त्रस्त. कर्जवसुली स्थगित, पण अनुदानाबाबत अजूनही स्पष्टता नाही. शेतमालाला हमीभाव मिळण्याची मागणी वाढली. जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी राज्य सरकारकडून सरसकट मदतीची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी आजपासून खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पुढील 3 महिन्यात सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, अशी माहिती देण्यात आली आहे. केळी पीक विमा घोटाळा समोर आला असून तब्बल 28,000 शेतकऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी विमा रद्द करण्याची कारवाई सुरू आहे. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर. 36,76,00,000 रुपये थेट खात्यात जमा झाले आहेत. नमो शेतकरी योजनेअंतर्गत धान उत्पादकांना यावर्षीही प्रति हेक्टरी 20,000 रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. विधानसभेत मोठी घोषणा. शेळी मेंढीसाठी 4,000 रुपये आणि दुधाळ जनावरांसाठी तब्बल 37,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी नव्याने मदतीची घोषणा करण्यात आली आहे. गॅस सिलेंडर मिळण्यात मोठा उशीर. बुकिंग केल्यानंतर 30 दिवसांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पीक विमा नुकसान भरपाई अजूनही रखडली आहे. शासन आणि विमा कंपन्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकरी प्रतीक्षेत आहेत. आता शेतरस्त्यावर अतिक्रमण केल्यास सरकारी योजनेचा लाभ बंद होणार. राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय. कांद्याच्या दरात मोठी घसरण. सध्या बाजारात दर खूपच कमी झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. उन्हाळ्यामुळे फळांना मोठी मागणी. कलिंगड, खरबूज आणि द्राक्षांचे दर वाढले आहेत. हवामान अपडेट. तापमान 38 डिग्रीपर्यंत वाढले असून वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. ओल्या हळदीच्या दरात घसरण. युद्ध परिस्थितीचा परिणाम बाजारावर दिसत आहे.
आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी लवकरच आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. कापसाचे दर वाढले, आता प्रति क्विंटल 8,000 रुपयांपेक्षा जास्त दर मिळत आहे. मका आणि ज्वारीचे 132 कोटी रुपये थकीत, शेतकरी संघटनांचा पाठपुरावा सुरू. 9 ऑगस्टला हमीभावासाठी मोठं आंदोलन होणार, केंद्र सरकारवर दबाव वाढणार. हळदीच्या उत्पादनात घट पण भाव स्थिर, शेतकरी संभ्रमात. सरकारचे स्पष्टीकरण, भारतात लॉकडाऊन लागणार नाही. आरोग्य विभाग अलर्ट, उष्णतेच्या मानवी आरोग्यावर परिणाम वाढतोय. केळीच्या दरात मोठी घसरण, निर्यात बंदीचा परिणाम. ई-केवायसी न केल्यास लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होणार, 31 मार्च अंतिम मुदत. पेट्रोल डिझेल विक्रीवरील निर्बंध काही जिल्ह्यांत मागे घेण्यात आले. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान, अनेक जिल्ह्यांत पंचनामे सुरू. खतांचा साठा उपलब्ध, खरीप हंगामासाठी दिलासा. हापूस आंब्याचे दर वाढले पण ग्राहकांना महागाईचा फटका. रॉकेल वितरणाची तयारी, लाखो कार्डधारकांना लाभ मिळणार. कांद्याचे दर अजूनही घसरत आहेत, शेतकरी अडचणीत. कर्जमाफी जाहीर पण अंमलबजावणी रखडली, शेतकरी संभ्रमात. धान खरेदीची मुदत संपत आली, हजारो शेतकरी अडकले. लाल मिरचीचे दर गगनाला भिडले, 200 ते 250 रुपये किलोपर्यंत दर. अवकाळी पावसाचा इशारा, 30 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान जोरदार पाऊस. पेट्रोल डिझेलवर उत्पादन शुल्कात कपात, ग्राहकांना दिलासा. रासायनिक खतांच्या वाढत्या किमतींमुळे शेतकरी सेंद्रिय खतांकडे वळत आहेत. वीज दर कमी होण्याची शक्यता, एप्रिलमध्ये मोठा निर्णय अपेक्षित. ज्वारी काढणी लांबली, अवकाळीमुळे नुकसान. आणि शेवटी मोठी अपडेट, सोने चांदीच्या दरात मोठी घसरण. मित्रांनो, या सर्व बातम्या शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.